आई रेणुकेच्या आग्रहावरून महाकालीचे पुत्र असलेले झंपटनाथ हे या क्षेत्री आले आणि येथेच आईने झंपटनाथांची कोतवाल म्हणून नियुक्ती केली। आपल्या पुत्राला शोधत महाकाली माता सुद्धा येथे आली आणि महाकालीचं हे मंदिर या ठिकाणावरून रामगड किल्ला आहे। या रामगड किल्ल्यामध्ये आपल्याला महाकालीचं हे मंदिर दिसते आहे। रेणुका मंदिराच्या अगदी समोर असलेलं महाकालीचं हे मंदिर रामगड किल्ल्यामध्ये स्थित असून रामगड या किल्ल्यामध्ये प्रेक्षणीय असं हे ठिकाण आहे। वरती गडावरती चढल्यानंतर महाकालीचं एक छोटेखानी मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतं। नवरात्रोत्सवामध्ये बऱ्याच दूरदूरच्या ठिकाणावरून जसे रेणुकाचे दर्शनार्थ भक्तगण येत असतात, अगदी तसेच भक्तगणसुद्धा महाकालीच्या दर्शनार्थ सुद्धा येत असतात। असेच काही भक्त इथे येताना आपल्याला दिसत आहात। नमस्कार, कुठून आलात आपण? मी ठाण्याहून आलो आहे। केव्हा आलात? मला जवळजवळ 1-1.25 महिना झाला इकडे येऊन। बरं, काय म्हणजे देवदर्शन अधिक महिना होता म्हणून देवदर्शन आणि नवरात्र असं मी दरवर्षी येत असतो आणि आलो की इकडे देवीचं दर्शन, दत्ताचं दर्शन आणि एकविरा देवीचं दर्शन मी घेत असतो। काय महाकालीचं दर्शन घेत असतो। कसं वाटतं या क्षेत्री आल्यानंतर? मनशांती ज्याला म्हणतात ना, ती इकडे मिळते आणि अतिशय मनाला पवित्र वाटतं, सुंदर वाटतं, असं वाटतं इथेच मुक्काम करावा। म्हणजे आता तुम्ही साधारणतः इथे किती दिवसापासून आहे? मी जवळजवळ 30-35 वर्षापासून येतो इकडे आणि आता इथे मी जवळजवळ 1.25 महिना झाला इकडेच राहतो आहे। अच्छा। हां, आता दसरा झाला की दुसऱ्या दिवशी मी घरी निघणार। अच्छा। हां, एकंदरीत आता 35 वर्षापासून आपल्याला काय काय डेव्हलपमेंट कशा वाटतात इथे सध्या परिस्थितीमध्ये? खूप डेव्हलपमेंट झालेल्या आहेत, पण ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजेत त्या प्रमाणात झालेल्या नाही आहेत। कारण काही गोष्टी जरा न बोलण्यासारख्या आहेत, त्या जरा टाळून मी बोलतो की याच्यापेक्षा अतिशय सुंदर डेव्हलपमेंट झाली असती। संस्थानाला भरपूर इन्कम पण आहे आणि त्याप्रमाणे करायला पाहिजे होतं, पण तसं झालेलं नाही आहे आणि होईल, देवाची कृपा काय असेल तसं होईल ते। धन्यवाद। बघितलं, ठाण्यावरून सुद्धा या ठिकाणी महाकालीच्या दर्शनार्थ अनेक दर्शनार्थी येताना आपल्याला दिसत आहेत। महाकालीचा हा बुरुज चढताना माहूर गडावरून दिसणारं विहंगम दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। आपण या खाली जर बघितलं तर आई रेणुकेच्या मंदिरासाठी जे पाणी येतं ते मातृतीर्थावरून येतं। आई रेणुकेच्या पूजेसाठी ते मातृतीर्थाचं सुंदर आणि विहंगम दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अनेक भक्त यहाँ येथे आपल्याला येताना दिसत आहे। आप कहाँ से आए हो? निजाम सागर। आंध्रातल्या निजाम सागर येथून हे आलेले आहेत। कब से आते हो यहाँ पर? नहीं है, अभी आया। पहली बार आए हो? पहले नहीं, इससे पहले आया थे मगर अब लॉकडाउन था ना। हाँ। उसके लिए धूपकाले में आने का अब आया समझो। कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है, कुछ टेंशन नहीं। कैसा माता का दर्शन होने के बाद में कैसा महसूस करते हो? नहीं, अच्छा हुआ, कुछ टेंशन नहीं। आंध्र प्रदेशातले जास्तीत जास्त भाविक हे महाकालीचे भक्त असल्यामुळे आंध्रातील मुख्यत्वे करून तेलुगू समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या महाकालीला आंध्र प्रदेशातील भाविक हे जास्त गर्दी करताना आपल्याला आढळून येतात।
सुमारे अर्धा तासाची पायपीट करून वरती चढल्यानंतर महाकालीचं हे असलेलं मुख्य प्रवेशद्वार, किल्ल्याचं हे छोटं द्वार, या ठिकाणी विदर्भ न्यूजची चमू येऊन पोचलेली आहे. नवरात्रामध्ये महाकालीच्या दर्शनार्थ भाविक भक्तांसोबत तरुणाईची सुद्धा इथे गर्दी आपल्याला महाकाली गडावरती, महाकाली बुरुजावरती आढळून आलेली आहे. कुठून आले आपण? नागपूर. पायी आलात का? नाही. केव्हा आले? सकाळी 4 वाजता. कसं वाटलं माहूर? छान वाटलं. किती दिवस झाले इथे येऊन? कुठे थांबले? म्हणजे सकाळी आल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि दर्शन घेतले. नागपूरवरून आलेली ही तरुणाई सकाळी सकाळी माहूरला पोचली आणि यांनी दर्शन घेतलेलं आहे महाकालीचं. याच्यानंतर कुठे जाणार आता? धबधबा शेख फरीदला. रामगड किल्ल्यातल्या महाकाली बुरुजावर असलेल्या महाकाली मंदिरामध्ये आता विदर्भ न्यूजची चमू येऊन पोचलेली आहे. या ठिकाणचं पुजाऱ्याचं कर्तव्य निभावणारे, अनेक वर्षांपासून पूजा अर्चना करीत असलेले जोशी घराण्याची ही परंपरा आहे. या ठिकाणी जोशी घराणं हे गेल्या अनेक वर्षांपासून महाकालीची पूजा अर्चना करीत आहेत आणि हे महाकालीचं जे मंदिर आहे, हे महाकालीचं मंदिर या बुरुजावरती जुन्या दगडांच्या रेखीव बांधकामामध्ये आपल्याला दिसते आहे. महाकाली मंदिरामध्ये विदर्भ न्यूजची चमू येऊन पोचलेली आहे. महाकालीचं दर्शन, सुंदर रूप आपल्याला आपल्या अनेक भाविक भक्तांना नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं विदर्भ न्यूजने आपल्याला दर्शविलेलं आहे. या ठिकाणी श्री महाकाली संस्थांची पूजा अर्चना करणारे योगेश जोशी महाराज आपल्याला भेटलेले आहेत. योगेश जोशी महाराज, मला आपल्याला विचारायचं आहे की आई महाकालीचं जे महात्म्य आहे ते एकंदरीत कसं आहे? जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. जय महाकाली माता. मी इथे पूजा करत आहे जवळपास 22-24 वर्षापासून. तर माझं लहानपणापासून देवीची पूजा माझ्याचकडे आहे. तर इथलं आता घटस्थापना सुरू आहे सध्या, नवरात्र, शारदीय नवरात्र उत्सव. तर 10 दिवस आम्ही इथेच राहतो मुक्कामाला वगैरे. देवीची 3 टाईम पूजा अर्चना, महानैवेद्य, आरती, त्याच्यानंतर होम हवन वगैरे होत असते इथे.
आणि अशा प्रकारे देवीचं वंशपरंपरेनुसार पूजा अर्चा सुरू आहे. एकंदरीत महाकालीची जी कथा या बाबतीत महाकाली बुरुजाच्या या मंदिराची वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. तर नेमकी आपल्याला जी जास्त वाटते म्हणजे जास्त घडलेल्या धाटणीची कथा अशी जी आख्यायिका आहे ती कुठल्या प्रकारची आहे? हे म्हणजे खूप जुनं मंदिर आहे महाकाली मातेचं आणि रेणुका देवीची मोठी बहीण आहे असं पहिलेपासून सांगण्यात येते देवीचं मोठी बहीण आहे म्हणून. आणि इथं कसं आहे मुलगा गेला म्हणून असं एक कथा आहे देवीनं, पण ते कसं आहे प्रत्यक्षात कोणी बघितलं नाही, फक्त सांगत आलेली गोष्ट आहे. ती असूही शकते नसूही शकते. आता आमच्या बघण्यात तर याच देवीची पूजा आहे. आमच्या आजोबा पंजोबापासून 3री-4थी पिढी आहे आमची याच देवीची पूजा करतो. हे जे देवीचा टोप वगैरे आहे ते त्याच्यावर 1340 फसली तारीख आहे त्याच्यावर, तर तेव्हापासून ते टोप आमच्याच ताब्यामध्ये वगैरे आहे त्या देवीची पूजा. नेमकं मुख्यत्वे करून या ठिकाणचं जे महात्म्य आहे आणि या ठिकाणी येणारा वर्ग हा माझ्या माहितीप्रमाणे आंध्र प्रदेशातून जास्त भाविक आपल्याकडे येतात आणि इथला जो आपल्या मंदिराचा जो खर्च आहे हा मग कसा आणि कुठून चालवता आपण? हे कसं आहे देवीला आता शेती वगैरे आहे देवीच्या नावानं समजा, तर ते देवीचं शेतीचं उत्पन्न आणि इथं काय एवढी यात्रा भरत नाही, जास्ती भाविक येत नाही तिकडे, तर तरी साधारणतः त्या खर्चापासून देवीचं सगळं करतो समजा आम्हीच. इथलं आलेलं उत्पन्न आम्हीच घेतो आणि इथलं जे पूजा विधी सगळं आहे रोजची पूजा आहे ना, तेल शेंदूर देवीला जे काही लागते ते आम्हीच आणतो. असं आलेले जे भाविक आणि भक्त असतात तर हे आलेले भाविक भक्त जे दान दक्षिणा देतात, शिवाय देवीच्या शेतीतून मिळणारं उत्पन्न ह्याच्या भरोशावर या महाकाली मातेचं मंदिराची पूजा अर्चना वर्षभर नित्यनेमाने करणे, शिवाय दोन्ही नवरात्र शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र हे दोन्ही उत्सव साजरे करणे हे जोशी कुटुंबीय अनेक वर्षांपासून आजोबा पंजोबापासून करत आलेला आहे. जसं यांनी सांगितलं की महाकाली मंदिराचा हा जो आपण पाहतो आहे की महाकाली मंदिराचा आई महाकालीचा जो मुकुट आहे या मुकुटावर फसली 1340 असं इसवी सन लिहिलेलं असल्याचं सुद्धा योगेश जोशी यांनी आपल्याला सांगितलं आहे की महाकालीचा 1340मधला हा मुकुट पाहिल्यानंतर याच्या ठेवणीची जर आपण बघितली की ह्या ज्या मत्स्य कर्णफुले आपल्याला दिसत आहेत, ही मत्स्य कर्णफुले देवीची, त्यानंतर देवीचा असलेला सुंदर टोप आणि त्याच्यावर असलेलं हे सोन्याचं, मला असं वाटते की सोन्याचं पिंपळपान आणि आई महाकालीची ही मूर्ती अतिशय विहंगम विलोभनीय आपल्याला पाहायला
पूर्वी प्रेम गोपादेवाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी धडके मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानस कामनापूर्ती जय देव रत्न भजिता गौरात्रि गौरी कुमारा चंदनाची उठी कुंकुम केशरा श्री जडिता मुक्त बरा जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानस स्मरणे मात्रे मानस कामनापूर्ती जय देव नमोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंग वक्र तुंदत्रेण दास रामाचा पाहि सदना संकष्टी पावावे निर्वाणे रक्षावे सुवर्णवदना जय देव मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मात्रे कामनापूर्ती जय देव नमोदर चरणी जय जय कल्पिये तेजसी इच्छा पूरयसी मनोनिपार्थना अन्वेषी पावे मदति नासी काशी आमची महिमा महिमा गौरीमा बाला बगला श्यामा सीता सावित्री जीवमा हिचा मुखेल माहिते करुणेचे उत्तरा माता पुरंदर काशी आमची रेणुका पीठनायिका जय जय कल्पिते तेजसी इच्छा पूरयसी मनोनिपार्थना अन्वेषी पावे मदीना श्रीकाशी आमची आई पंजमा वादसी कानी बाळा सोबती माझ्या बिंद झळकती छाती हाती कुंकुम लावले ललाटी हार सोबतो कंठी काशी आमची रेणुका मोठनायिका जय जय कल्पिते तेजसी इच्छा पूरयसी मनोनिपार्थना अन्वेषी पावे मदीना श्रीकाशी आमची अंबा नाव तुझं चांगलं मनमादर मल अभय नाव तुझं भवानी पावे नारी देशनारी चरणी आहे निरंतर काशी आमची रेणुका पीठनायिका जय जय कल्पिते तेजसी इच्छा पूरयसी मनोनिपार्थना अन्वेषी पावे मदीनाची काशी आमची संसारसारं मुरेन्द्रारं सदा वसन्तं देवं भवामि सतं नमामि मंदारमाला कपालमाला शिवशंकराय दिगंबराय चिदिगंबराय नमः शिवाय ओम कर्पूर धूपम दीपम समर्पयामि हरि ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमाना सचन्त्र यत्र पूर्वे स्वाध्याय सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्य सायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्त पर्यायिषा सार्वभौमास्य दिशान्तार्धात् परार्धात् पृथिव्यै समुद्र पर्यन्ताय एकराळीति तदत्पेष श्लोको विदितो मर्त परमेष्टारो मरुतस्याम संग्रहे आविश्य तस्य कामप्रिये विश्वे देवा समासदैति ओम एकहरितानि विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् विष्णु पत्नी धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् इति श्रीकृष्णानि विद्वान् सद्धर्म श्री पालिके साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके
अष्टादंडभुजा प्रचंड सरळा विक्राळ डाळाशुळा रक्ताश्री बुबुळा प्रतापा गळा ब्रह्मांडी माळा गळा युवा उदस्थुळे धुळे लळळा कल्पांत कालांतके साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके कोटीच्या शतकोटी बाण सुटती संग्राम प्राणार्पणे देवी रूप प्रचंड देख भ्रमती मार्तंड तारांगणे सोडिले तव सुप्रताप पाहता गर्वास श्री त्र्यंबके साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके युद्धीच्या पकरी फिरे गरगरा चक्रापरी उद्विटा आरोळी फुटता झरा थरथरा कापे उरी तडतटा साक्षात काळ पळे पुढे झरझरा धाके तुझ्या अंबिके साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके अंगी संचरता सको पुटदी ज्वालामुखी बडबडा भूमी आदळता जुपा धोटदी शैले मुळे तडतडा चामुंडे उद रक्तटू घटघटा महिषासुर प्राशिके साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके आशा पाश नको जगी भिक नको परद्रव्य दारा नको काया क्लेश नको दया तुझ नको निर्वाण पाहू नको काम क्रोध नको महारूपी नको निंदा नको या मुखे साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके सद्भक्ती मत दे भवानी वरदे चरणी तुझ्या राहू दे सद्धर्मी मति दे प्रपंची सुख दे विघ्ने दुरी जाऊ दे धैर्य श्री बल दे सुकीर्तेश दे बाधो न दे पातके साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके स्वापत्या छळणे दया विसरणे अश्लाघे गे हा तुझा तुझी पहा विचार करुणी अन्याय की न्याया विष्णुदास म्हणे कृपाची करणे आता जगन्नायिके साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके बोल भवानी की जय नित्य मूर्ती भरी भरामय करी जातो तुला अंतरी वाचा शुद्ध करी विलंबन करी पावे द्वरे सुंदरी माते एक विरे मला वरदे हेतू दया सागरे माझा हेतू पुरे मनात नवरे संदेह माझा रे जेने पाप सरे कुबुद्धी विसरे ब्रह्मे करी संचरे देही पूर्ण करे हो आंबुली करे ऐसे करावे त्वरे अनाथासी अंबे नको विसरू भवसागरी सांग कैसा करू अन्यायी हे तुझे करू नको रे तुझे माझे करू मुक्ता पडे कुंकुम काढानी संदेह तारा न करी वाचा श्री मूल विघ्न चरचूळ काया दामेन विघ्ना शरणं प्रपदे सखे दुखिताला नको दुख दो ना बालकाला नको मुख दो विना रक्षितू आपल्या श्री भवानी प्रार्थना ऐकून कैवल्यदानी सदा आनंदी राहू भवानी की जय महाकाली माता की जय। महाकाली बुरुजावरती परिसरामध्ये ही जी हे रेडे आपल्याला छोटे रेडे पाहायला जे मिळत आहेत, हे छोटे रेडे वाहण्याची नवस बोलून ते रेडे अर्पण करण्याची, देवीला अर्पण करण्याची एक प्रथा आणि परंपरा फार पुरातन काळापासून येथे चालत आलेली आहे। आंध्र प्रदेशातील अनेक भक्त आणि महाराष्ट्रातील सुद्धा अनेक भक्त या ठिकाणी देवीला लहान रेडा अर्पण करतात आणि हा रेडा नंतर इथे अशा प्रकारे चरण्यासाठी 8-10 दिवस ठेवला जातो। त्यानंतर याची विक्री करून त्याचं उत्पन्न हे देवीच्या पूजे आणि अर्चेसाठी खर्च करण्यात येते। अशा प्रकारे रेणुका देवींच्या पायऱ्यांपासून सुरू झालेलं हे महाकालीचं दर्शन या ठिकाणी समाप्त होतं। श्री रेणुका देवी मंदिराच्या समोरून महाकालीला जाण्यासाठी जो प्रशस्त मार्ग आहे, या ठिकाणी पायऱ्यांनी आणि खाचखळग्यातून जरी ही वाट जात असली तरी अतिशय नयनरम्य निसर्गरम्य अशी ही वाट आहे। शिवाय वरती गेल्यानंतर आपल्याला जो विलोभनीय दृश्य हे रेणुका देवी गडाच्या आणि आजूबाजूच्या परिसराचे दिसते ते सुद्धा अवलोकनीय आहे। शिवाय देवदर्शनासोबत पर्यटन करण्यासाठी रामगड किल्ला एक उत्कृष्ट जागा आहे। त्यामुळे भाविकांनी रामगड किल्ल्याच्या ठिकाणी येऊन पर्यटनासह देवदर्शनाचा लाभ घेण्यास कुठल्याही प्रकारची हरकत नाही। विदर्भ न्यूजकरिता राहुल टेकाडे, कृष्णा लोटे यांच्यासह प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा खास वृत्तांत।